21 एप्रिलाक जावपी श्री लयराई देवीची जात्रा या वर्सा वाईट अशें कितें घडणूक घडची न्हय या खातीर सरकारान कडक सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनाचे कडक उपाय केल्यात आणि ताची तयारी पुराय सुरू जाला अशें पणजे जाल्ल्या पत्रकार परिशदेत सांगले। जात्रा सुटसुटीत आणि सुरक्षितपणान चलोवपा खातीर पुराय वाठारात सुमार 90 CCTV कॅमेरा बसयल्यात। तशेंच भक्तांची हालचाल सुटसुटीत करपा खातीर आणि चड गर्दी टाळपा खातीर 2 रांकांची पद्दत सुरू केल्या। त्या भायर सुमार 100 स्वयंसेवकांक मैदानाचेर तैनात करून भक्तांक मदत करतले आणि पुराय कार्यावळीत शिस्त सांबाळपाक मदत करतले। अनेक लोकांमध्ये संभ्रम निर्माण जालो आसा की जात्रा सगळ्यांक आश्चर्य येवपाक मेळटलें काय कितें, येवपाक मेळचें ना काय कितें अशें संभ्रम निर्माण जालो आसा। ह्या सगळ्या पार्श्वभुमीचेर आमी काही गोश्टी हांगासर तुमच्या समोर मांडूंक सोदता। आतां सांगपाचें म्हणल्यार जेन्ना लास्ट इयर गेल्या वर्सा जे स्टॅम्पेड जालें तेच्या नंतर व्हेरी नेक्स्ट डे म्हणजे 2 तारखेक माननीय मुख्यमंत्र्यांनी एक बायट केली की देवस्थानची ही घटना जी दुर्घटना घडली ती कोण जबाबदार त्याबद्दल दुसरी गोष्ट आपण त्या खात्यात त्यांनी फॅक्ट फायंडिंग कमिटी आपण केली। त्याचबरोबर त्यांनी जे काही एक निर्णय घेतले की देवस्थानची जात्रा व्यवस्थित जावपाक जाय म्हणून हांगासर इन्फ्रास्ट्रक्चर कशें तयार करपाक, कित्याक जे स्टॅम्पेड घडना न्हू ती जागा आसा उतरडेचेर सामको उबो चडाव आसा। सो ताबडतोब सीएमान सांगलें, सीएम साहेबान सांगलें की हो चडाव कापपाक जावो आणि त्यानुसार तेंच्यांनी डिक्लेअर केलें आणि पयली गोष्ट तेंच्यांनी केली पळय ती उतरडे कापपाचें काम केलें आणि म्हाका दिसता ऑलमोस्ट फिनिश जालें आतां पिडब्ल्यूडीचें काम केल्लें आसा। आता हे करता आसतना सर्वेक्षण करता आसतना त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी हांगासर विजीट केली, तेंच्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिले ऑथॉरिटी, त्या प्रमाणे आमी काही रिक्वेस्ट केली त्यांना आमकां कशें कित्याची गरज आसा ती माननीय आमदार आमच्या पेमेंट हे तेंच्यांनी विजीट केली आणि तेंच्यांनी काही इन्स्ट्रक्शन म्हणजे तेंच्यांनी ऑथॉरिटी कडेन उलयलें, डिस्कशन केलें आणि हे काम आसा पळय न्हू तें कशें बेगीन जावपाक जाय न्हू त्या बद्दल मार्गदर्शन केलें। आणि त्यानुसार आतां सांगपाचें म्हणल्यार की जात्रेक जे नियोजन आसा पळय ताचो एक भाग म्हणून रस्ते आसा पळय न्हू ते काही प्रमाणात वाडणी केल्ले आसा, सो कमी केल्लो आसा। नंबर 2 हे आसा पळय न्हू इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट तेंच्यांनी आज पासून तेंच्यांनी बऱ्यापैकी काम केल्लें आसा, सगळ्याक डिल्युशन केल्लें आसा लायटीचें आणि हे गव्हर्मेंट ऑथॉरिटी फायर ब्रिगेडी आणि हेल्थ हेंच्या संबंधी हेंच्या बरोबर आमची मिटींग जाल्यो आणि त्या मिटिंगान तेंच्यांनी आमचे कडसून कितें अपेक्षा आहा कमिटी कडसून ते तेंच्यांनी आमच्या समोर मांडले। आमी तांकां त्या बद्दल जे कितें आमचे कडसून दिवपा जाय आमी अरेंजमेंट करपा जाय ते आमी सगळे कंप्लायन्स ऑलमोस्ट केल्ले आसा। त्याच बरोबर कलेक्टर जावं SP म्हणजे पोलीस डिपार्टमेंट हेंच्यांनी आमकां सांगलें की CCTV जाय, मागीर PTZ कॅमेरे जाय। आज पासून देवस्थानच्या 50 जवळ 13 ते 14 लाख प्रत्येक कॅमेराचे जवळ 90 कॅमेरे आम्ही स्टॉल केले आसात। लयराई मंदिरापासून ते मुरली टेम्पल आसा थंयसर म्हणजे सगळो भाग आसा न्हू गांवाचो देवस्थानचो जात्रे संबंधी तो ह्या कॅमेऱ्यांनी कॅप्चर केल्लो आसा। हे सगळो प्रश्न आमी देवस्थानान केल्लो आसा। मागीर कितें आसा की काही डायरेक्शन दिल्ली गेली गव्हर्मेंट आसलेलें पूण आमकां इट वॉज टू लेट म्हणजे खूप लेट सांगलें आमकां गव्हर्मेंटान की 30 तारखेक आमकां येयल्यार सांगलें बॅरिकेडींग जायना। एक्चुअली कितें आसा लयराई देवस्थानची जात्रा आसा पळय न्ही तुमी सगळे खबर आसतली की जात्रेक आमचे हांगा एक रिच्युअल्स आसता न्ही रिलिजियस रिच्युअल्स आसता, धार्मीक विधी आसा पळय न्हू ते सकाळी 5 सुरवात जाता। 5 सुरवात जाल्या कारणान दनपारां न्ही 12:30 दरम्यान ते इंटरप्ट कोणीच जावंक ना त्या रिच्युअल्सान की 12 सुमार आमचे वांयगणकार, मयेकार, मुरगांवकार, मोरजकार आसा न्हू जे भाटकेचे आसा देवस्थानचे ते टोळास घेवन येतात, तांकां ती सगळ्यो व्यवस्थीत एंट्रन्स आसूंक जाय। त्या खातीर कितें आहा की देवळांत न्ही सभा मंडपान आमकां बॅरिकेडींग शक्यच ना हे आमी स्पश्ट सांगलेलें आनी SP कलेक्टर तांकां सहमत जाले आहा आमच्या मताचें की बॅरिकेडींग देवळान कांय जावपाचें ना। ह्या परिस्थितींनी ह्या सगळ्या परिस्थितींत पळयता तर न्ही रस्त्याक आमच्या स्लोप आसल्या कारणान बॅरिकेडींग शक्य ना, तो कम्यानूच शक्य ना।
फक्त आम्ही बॅरिकेडिंग वेवस्था केली त्याच्या सरावंडींग देवळां जे आसा बॅरिकेडिंग केल्ली आसा आणि ते म्हाका 16 तारखेक इन्स्टॉल करतले बा 18th ऑफ दीस मंथ म्हणजे एप्रिलांतल्यान ते बॅरिकेडिंग कंप्लीट जातले आणि ते झिगझॅग तरेन म्हणजे क्यू मॅनेजमेंट केला एज पर द डायरेक्शन ऑफ द गव्हर्मेंट आणि पुलीस डिपार्टमेंट आणि कलेक्टर आणि त्या प्रमाणे कितें 2 वाटो दवरल्या 2 वाटो कश्यो दवरल्या एक घोडा खातीर आणि एक जनरल पब्लीक आसा पळय डेवोटीज तेंच्या खातीर घोण आसा पळय न्हू देवळाक भोंवताडे घालून मेन दारांसून वयतले आणि बाकीचे डेवोटीज आसा पळय न्हू ते आमचो एक देवळाच्या दावे सायडीचो एक आसा गेट आसा न्हू ती गेटींतून बाकीचे जनरल पब्लीक डेवोटीज सोडटले पूण एक गोष्ट आसतली कितें रिस्ट्रिक्शन कशें आसतलें की डेवोटीज जाले न्ही मागीर काही प्रमाणे गर्दी जाल्यार डेवोटीजांक म्हणटकूच घोणां करतले घोणां जाल्यार म्हणटकूच डेवोटीज अशे भशेन आमी एक सिस्टम केल्ली आसा आनी ती आमी गव्हर्मेंटाक म्हणजे पुलीस डिपार्टमेंटाक डेलिगेट केल्ली आसा सांगलेली आसा अशे भशेन वयतले म्हणून आनी तेजेर ते सहमत जाल्ले आसा तसेच वाढलेल्या गर्दी नियंत्रण उपायांचे एक भाग म्हणून अधिकाऱ्यांनी मर्यादित प्रवेश कार्डां आणि नियंत्रित विक्रेत्यांचो प्रवेश चालीक लायला. सुरक्षिताय हे पयले प्राधान्य दवरला. आमची जात्रा ही आयज आनी काल अनादी काल पासून जाता तुमकां सगळ्यांक खबर आसा की त्या हे जात्रेक दुकानाचो सगळे दुकान म्हणजे देवळा पासून थंय न्हू ती मुर्ती पासून दुकानां काडचे वयता पूण आज कितें जालां की स्टँडींग कमिटीनूय रिपोर्टान म्हटलेलें आसा त्याच प्रमाणे आमचे ऑथॉरिटीनूय त्यानुसार त्याच्या अनुशंगान स्टँडींग कमिटीच्या अनुशंगान ते एक म्हटलेलें आसा की दुकानां मुर्डेर पासून देवळा पर्यंत रावपाची ना आणि त्यानुसार आमी जे डायरेक्शन दिलें आसा ते आमी कंप्लायंट केले आज आमी देवस्थान कमिटीन फक्त कित्याक कांय प्रमाणात कितें आसा धोंड जावं बाकी देवोटीक ताका काम लागतली जावं भूक लागतली त्या दृश्टीकोन आमी गव्हर्मेंटा कडेन परमिशन मागलें कलेक्टरा कडेन आणि त्या अनुशंगान कलेक्टरान आमकां वडा कडेन होमखाणा कडेन 9 दुकानांक परमिशन दिलें जात्रे दिसा आणि फाटल्यान 15 दुकानां आणि जात्रे मागीर दुसरे दिसा सॉरी देवळा फाटल्यान 25 दुकानां आणि होमखाणा कडेन 9 दुकानांक परमिशन दिलें आहा सबसिक्वेंट जात्रेच्या दुसरे दिसा आसा पळय न्हू ती आमी दुकानां सगळ्याक लायतले पूण कशी ती विचारता बी परमिशन घेतलेलें आसा पूण रस्त्या सायडीक एकूच दुकान लागचें ना कित्याक एज पर द इन्स्ट्रक्शन्स ऑफ द गव्हर्मेंट कलेक्टराच्या आणि पुलिशेच्या आदेशानुसार फक्त आम्ही होमखाणा कडेन वयले सायडीक आहा पळय न्हू टोटल 25 दुकानां लागतली आणि देवळा फाटल्यान जवळ 32 दुकानां म्हणजे पुणून खंयच्या प्रकाराक लोकांक जोडांक जावं भाविकांक अडचण जावची ना हेचे आमी प्रिकॉशन काळजी घेतले